धन्यवाद. शेवटला मत मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल. खरं वास्तविक आज प्रथमतः नगरसेविका भोसलेवलीचा अभिनंदन त्या ठिकाणी करतो आणि खास सर्व सन्माननीय सदस्यांना सुद्धा धन्यवाद देतो की या विषयानुसार सगळ्यांनी बद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडले. शहरातल्या सर्वसामान्य मुलांचं भवितव्य घडावं याच्यासाठी सभागृहामध्ये सर्व सदस्य वारंवार त्या ठिकाणी बोट करून आपल्या सूचना देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. भोसले वहिनींचा प्रस्ताव हा त्यांच्या विचारानं अत्यंत चांगला जरी असला परंतु त्याचा अभ्यास तिथं असणाऱ्या सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. गुणवत्ता वाढीसाठी या प्राथमिक शाळांचा जर विचार त्या ठिकाणी केला तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतल्या अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्या. त्या सगळ्या सदस्यांचं स्वागतार्थ त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी होत्या. परंतु माझ्यासारखा एक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि अनेक वर्ष शिक्षण मंडळाच्या शाळेचा अभ्यास त्या ठिकाणी करत असताना आणि मी त्या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये 7 नंबर मध्ये शाळेला शिकलेला एक विद्यार्थी त्या ठिकाणी. आपण जर खरं पाहिलं तर या सभागृहामध्ये मला अपेक्षित त्या ठिकाणी होतं की गुणवत्तेवर जास्त चर्चा केली जाईल अशा पद्धतीची जी भावना आमच्या विषयताईंनी त्या ठिकाणी केलं ते मला बरं वाटलं. त्या ठिकाणी गुणवत्ता वाढायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरची 100% गरज आहे. त्यात मात्र शंका त्या ठिकाणी नाही. परंतु सर्वात महत्वाचे जर काय असेल तर आमच्या शिक्षकांची गुणवत्ता त्या ठिकाणी कमी पडते असं माझं प्रामाणिकपणाचं त्या ठिकाणी मत आहे. हे कसं म्हणाल तर आमचे सन्माननीय सदस्य राणे साहेबांनी सांगितलं, कराडचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. तिथे असणारे कोळी सरांचा शाळा नंबर 3 त्या शिक्षकानं आणि त्यांच्या टीमनं एवढ्या चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम केलंय. त्याचा अभ्यास अनेक आपल्या शिक्षकांनी या शिक्षण मंडळाच्या त्या ठिकाणी केलेला आहे. या मी सविस्तर त्या ठिकाणी सांगू इच्छित आहे की 1991 पासून मी नगरसेवक आहे. त्यावेळेला जवळजवळ 32,000 संख्या त्या ठिकाणी होती. जवळजवळ 700 वर्ष शाळा त्या ठिकाणी होत्या. 1998 ला 56 शाळा त्या ठिकाणी राहिल्या आणि 28,000 विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आले. आज परिस्थिती बघितली तर 33 शाळा फक्त अस्तित्वात त्या ठिकाणी आहेत आणि 6,500च्या दरम्यान त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी घेतात. प्रामुख्यानं जर ही संख्या पाहिली तर दरवर्षी त्या ठिकाणी कमी येते. आज आपण महानगरपालिकेमध्ये आलो. मला एक उद्याला आमचे जे पाटील साहेब आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलं यासाठी शिक्षण अधिकारी असावे. परंतु महानगरपालिकेला झाल्यानंतर याच आपल्या महानगरपालिकेला जिल्हास्तरीय शिक्षण अधिकारी म्हणून आदरणीय कासार साहेब त्या ठिकाणी आपल्या शिक्षण मंडळासाठी म्हणजे फक्त शाळांसाठी त्या ठिकाणी मिळाले. प्रशासन अधिकारी म्हणून पटेल साहेब त्या ठिकाणी आहेत. एवढे सगळे कार्यक्षम माणसं त्या ठिकाणी आपल्याला आहे. एका जिल्ह्याचा शिक्षण अधिकारीचा दर्जा असणारा आज आपल्याकडे कासार साहेब त्या ठिकाणी आहे. अत्यंत चांगलं नावलौकिक त्या ठिकाणी असणारा आदरणीय त्या ठिकाणी नाही. मी कधी भेटलेलो नाही परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचं मी नावलौकिक ऐकलं. त्यांचे विचार त्या ठिकाणी आहेत. परंतु मी जाता जाता एक वेगळ्या पद्धतीनं आदरणीय असील अधिकारी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. या कालावधीमध्ये प्रशासन अधिकारी म्हणून पाठक साहेब 3 वर्षासाठी आले होते.
शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना पाटील साहेब त्या ठिकाणी आले होते. त्या कालावधीमध्ये या इचलकरंजी शहरातल्या 11,000 विद्यार्थी त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकत होते आणि त्यांच्या कामामुळं जवळजवळ त्यांना 8 ते 9 वर्षी संधी या सर्व शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी त्यावेळेचे राजकीय प्रस्तावित असणाऱ्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्या कालावधीमध्ये एकही संख्या त्या ठिकाणी कमी झाली नाही, ती वाढली गेली. ह्याच्या मागचं जर काय असेल तर सन्माननीय आमच्या गट त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी असले पाहिजेत. ते खरंच त्या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीचा शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला. माझी विनंती आहे आपल्याला की सभागृहात असतील तरी मी त्यांना सांगू इच्छितो, कुणाची क्षमा न करता एखादी इमारत एखाद्या इंजिनियरनं बांधली चुकीची असेल तर त्याला पाडू शकतो, परंतु एखादा विद्यार्थी जर चुकीच्या पद्धतीने शिक्षण घेऊन जर तो भवितव्य घडवणारा नसणारा नागरिक जर घडला तर त्या ठिकाणी देशाचं भवितव्य त्या ठिकाणी घडू शकत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर तर नक्की पाहिजेलच, त्यात मात्र काही शंका नाही. परंतु माझ्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला एक प्रामुख्याने वाटतं त्यांची गुणवत्तेसाठी जे काही काम करावं लागतं त्या ठिकाणी करावं लागतं. आपण अनेक निधी वेगवेगळ्या स्तरावर खर्च करतो. मी त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं हे विषयताईने ज्या पद्धतीने मांडलं त्या ठिकाणी त्या सगळ्या करता त्या ठिकाणी आपल्याला त्या बालवाडीच्या माध्यमातून बालवाडीला सुद्धा अशा पद्धतीचं एक प्रणाली त्या ठिकाणी आलाय. एक टाकवड्याला तुम्ही जर गेला तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्रीडो लॅब त्या ठिकाणी आहे. क्रीडो लॅब जे सीबीसी सारख्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी दिले जाते. अशा जे क्रीडो सारख्या लॅब आपण त्या लेवलला त्या ठिकाणी दिलं आणि त्याला आपले तेवढे त्याच्यासाठी आपण इतरत्र काही शिक्षक त्या ठिकाणी नेमले. हे नको आपल्याला, म्हणजे यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणून नाही, परंतु जे शिक्षक ज्या पद्धतीने द्यायचे आहेत त्या ठिकाणी त्या लेवलच्या भगिनी त्या ठिकाणी असल्या, महिला त्या ठिकाणी असल्या तर त्या लहान मुलांना समजावून घेऊन त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतात. त्याचा अनुभव मला त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा आहे. अशी जर त्या ठिकाणी आपण सुरुवात केली आणि मग ज्या पद्धतीला दिल्लीला ज्या शिक्षणाला दर्जा आहे त्या शिक्षणाच्या दर्जाच्या बाबतीत सगळ्या देशभर कौतुक केलं जातं, आपणही त्या ठिकाणी कौतुक केलं. तशा पद्धतीची जी सगळ्यांची स्वप्न आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होतील अशा पद्धतीची मला त्या ठिकाणी मांडायचं आहे. खास करून आपण जर सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला प्रामुख्यानं तर जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की खास करून एक उदाहरण मी सांगतो की ज्या आता जास्त पटाच्या ज्या शाळा आहेत, तुम्ही कोल्हापूरला जर गेला जनानगर मधली शाळा बघा, महानगरपालिकेची शाळा आहे, तिथं 24 तास अगोदर मीटिंगला लागतं. सन्माननीय ज्या सदस्यांना ज्यांना खरोखरच या शैक्षणिक क्षेत्रातलं काम करायचं आहे, इथं ज्यांनी प्रस्ताव मांडला त्या भोसले बहिणीने, त्यांचे पती अमृत भोसलेने, त्यांच्या वर्गातली जी शाळा आहे दुर्गामाता शाळा 311 पद त्या ठिकाणी आहे. खरं वास्तविक या सगळ्यात महत्वाचं मी संख्या त्या ठिकाणी सांगतो, 1000 पेक्षा जास्त पदाची शाळा फक्त एक आहे ती म्हणजे कोणती विद्यानिकेतन, त्याच्यात 1361 पद आहे. 400 ते 500 पदामध्ये एक शाळा आहे, 300 ते 400 पदामध्ये 3 शाळा आहेत, 200 ते 300 पदामध्ये 8 शाळा आहेत आणि 135 ते 200 पदामध्ये 7 शाळा आहेत आणि 100 ते 134 पदामध्ये 4 शाळा आहेत आणि 100 पेक्षा कमी पद असणाऱ्या 9 शाळा आहेत. मी तुम्हाला सर्व सदस्यांना शिक्षण अधिकारी या ठिकाणी असतील, मी तुम्हाला सांगितलं की 100 पदाच्या 134 पदाच्या खाली कुठल्या जर शाळा असतील त्याला मुख्याध्यापक नेमता येत नाही. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर विना चालक गाडी चालवायची परमिशन आपण त्याला 1 पदार्थाने देतो आणि जर चांगला मुख्याध्यापक नसेल तर त्या ठिकाणी काही उपयोग नाही, एवढं माझं ठाम या ठिकाणी मत आहे. आणि हे सगळं करायचं असतं, काही गोष्टी खरोखरच चांगले अधिकारी आहेत त्यांच्या निदान एखाद्याला चांगलं वाईट एखाद्या शिक्षकाला वाटेल की माझ्या ठिकाणी अतिरिक्त मी शिक्षक होतोय, माझी नोकरी जाते, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. हे सगळं कराल, परंतु गुणवत्ता वाढायची असेल तर कठोर पावलं आयुक्त मॅडम आपण आपल्या शिक्षण अधिकारी आहेत, महापौर साहेब आपण आहात, महापौर जर चांगल्या पद्धतीनं
स्वच्छतेचं काम करतात, ही स्वच्छता एक वेगळ्या पद्धतीने कळावी अशा पद्धतीची मी या सभागृहासमोर या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न करतो. बोलता येते आपण जवळजवळ 100% फ्री देतो. सगळ्या वस्तू जवळजवळ मी काउंट केल्या 32 वस्तू त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फ्री देतो. माझ्याकडे अनेक भगिनी येतात. मी शाळा चालवतोय, मला रस्त्यावर जे अक्षरशः लोटकाम करणारे असेल, भांडी घासणारी एखादी महिला असेल, घरकाम करणारी महिला असेल, साहेब आमचं काय डोनेशन देऊ नका, मला तुमच्या शाळेत त्या ठिकाणी प्रवेश द्या अशा पद्धतीची विनंती करते. तुम्ही किती दिला तर पटसंख्या का वाढत नाही त्याच्या मागचं कारण हेच त्या ठिकाणी आहे की गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा, तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला संख्या वाढेल. सर्वांनी सदस्यांनी सांगितलं अंगणवाडीमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टीचा जे शिक्षण मंडळाचे आता आशीर्वाद देईल, जे आपण त्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा सभागृहासमोर त्या ठिकाणी कामकाज व्हावं आणि एक चांगल्या पद्धतीचा एक इतिहास या इचलकरंजी शहराला आपण महापौरांनी जे घेतलेला निर्णय सभागृहाला तुम्हाला एक कोट्यानं दिलेला पाठिंबा तो एक चांगल्या पद्धतीने आहे. ही आमच्या शिवशाहू आघाडीच्या वतीनं या प्रस्तावाला पाठिंबा आहे. परंतु सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी हे शासनाकडे मंजूर करून यायला लागतं. परंतु ज्या पद्धतीनं आमच्या भगिनींनी सांगितलं, सन्माननीय भगिनीने की त्या ठिकाणी ऍडमिशन चालू होतील पाडव्याला आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्याकडे ऍडमिशन राहणार नाही, त्याच्या संदर्भात असं वेगळं धोरण त्या ठिकाणी घेता येते का बघा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो. मला संधी दिल्याबद्दल आपला धन्यवाद.